हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. फायबरबद्दल आपण सगळं जाणून घेतलं. आता आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण फायबर सहजपणे आणि चांगल्या पद्धतीनं कसं इन्क्लूड करू शकतो ते आज आपण बघू. आता फायबर म्हणजे कुठलाही पदार्थ नैसर्गिकरित्या जेव्हा उपलब्ध असतो तेव्हा त्याच्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन ह्या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात असतातच. आता एखाद्या गोष्टीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असेल तर ती गोष्ट फायबर रिच होते. आता आपल्या खाण्यामध्ये अनेक कॅटेगरीज असतात, ज्याच्यामध्ये फळं आहेत, भाज्या आहेत, ड्रायफ्रूट्स आहे, पिठं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची धान्य आहेत आणि काही इतर गोष्टी आहेत. तर आपण प्रत्येक प्रकारामध्ये फायबर रिच कुठले कुठले फूड आहेत ते पहिला बघूया. आणि ह्या प्रत्येक प्रकारामधल्या काही काही गोष्टी तुम्ही जर रोज इन्क्लूड केल्या तर नक्कीच तुमचा रोजचा फायबर इनटेक 100% वाढेल. आता फळांमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याकडं कायम उपलब्ध असणारी जी फळं आहेत, मी कायम याच्यावर भर देते की आपल्या भागामध्ये मिळणारे पदार्थ, फळं ही जास्तीत जास्त घ्यावी, ती ताजी असतात, चांगली असतात आणि आपल्याला जास्त पद्धतीचं पोषण देतात. आपल्याकडे सतत अवेलेबल असणारं फळ म्हणजे पेरू. पेरू अतिशय उत्तम फायबर रिच फळ आहे. अतिशय गोड नाही आहे, त्यामुळे डायबेटिक लोकांना सुद्धा चालतं. त्यामुळं पेरू खाणं म्हणजे तो अगदी पिकलेला नाही, एक मध्यम पद्धतीनं पिकलेला जो पेरू असतो तो तुम्ही घेऊ शकता. डाळिंबामध्ये भरपूर फायबर आहे, कारण ते दाण्यासकट आपण खातो. त्यानंतर प्रत्येक फ्रूट, कोणतंही फ्रूट तुम्ही जे घ्याल त्याच्यामध्ये बिया भरपूर आहेत ज्या काढता येत नाहीत. जसं ड्रॅगन फ्रूट आहे किंवा किवी आहे, अशा ज्या फ्रूट्समध्ये बिया असतात ही फ्रूट्स फायबर रिच असतात. त्यानंतर सफरचंद आहे किंवा चिक्कू आहे किंवा पेर आहे, ही जी फळं जी आपण सालासकट खाऊ शकतो, या सालांमध्ये भरपूर जास्त फायबर आहे. तर यातलं कोणतंही एक संपूर्ण फळ तुम्ही रस न काढता, त्याचा चोथा फेकून न देता, त्याचं साल काढून न टाकता तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. आता ड्रायफ्रूट्समध्ये बरेचसे ड्रायफ्रूट्स हे गोड असतात. आता सीड्स बघत नाही आपण, ड्रायफ्रूट्स बघतोय. आता फ्रूट म्हणलं की त्याच्यामध्ये फ्रुक्टोज म्हणजे गोडवाला, त्यामुळे डायबिटिक लोकांना थोडे याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स येतात. इतर लोक कोणकोणते घेऊ शकतात, तर ड्रायफ्रूट्समध्ये अंजीरमध्ये भरपूर फायबर असतं आणि प्रून्स नावाचं एक ड्रायफ्रूट आहे, फारसं प्रचलित नाही आहे पण अतिशय चविष्ट असतं, आंबट गोड. आणि ह्याच्यामध्ये लॅक्झेटिव्ह म्हणजे पोट साफ करण्याची जी क्षमता असते ती ह्याच्यामध्ये जास्त असते. तर असं अंजीर, प्रून्स, काळे मनुके ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स भिजवून खाल्ले तर त्याच्यातले फायबर ऑलरेडी पाणी ॲब्सॉर्ब करतात आणि पोटात गेल्यानंतर कोरडेपणा निर्माण करत नाही. त्यानंतर भाज्यांमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा सगळ्या शेंगावर्गीय भाज्या, सगळ्या पालेभाज्या याच्यामध्ये भरपूर प्रकारचं वेगवेगळं फायबर असतं. वेगवेगळं म्हणजे दोन्ही, सोल्युबल आणि नॉन सोल्युबल. त्यानंतर भाज्या या शिजवताना तुम्ही जर स्टीम कुक केल्या तर त्याच्यामधलं फायबर जास्त पद्धतीनं इंटॅक्ट राहतं. त्याचबरोबर तुम्ही जर लाल भोपळा, आपल्याकडे जो फारसा खाल्ला जात नाही, रोजच्या रोज कधीतरी ऑकेजनली खाल्ला जातो, तर लाल भोपळा आणि रताळं ह्या गोष्टी आपण नेहमीच्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्या पाहिजेत. आता लाल भोपळा तुम्ही कसा इन्क्लूड करू शकता, तर लाल भोपळा 1/2 किलो साधारण दर आठवड्याला आणून त्याचे छोटे क्यूब्स करून ते फ्रीझरमध्ये ठेवा तुम्ही चॉप करून. रोज जेव्हा तुम्ही डाळ किंवा वरण लावताय तेव्हा ते 2-3 क्यूब्स शिजताना त्याच्यामध्ये टाका, त्यातलं फायबर तुम्हाला अवेलेबल होईल. बटाट्याच्या जागी रताळ्याचा वापर तुम्ही अनेक ठिकाणी करू शकता. अगदी पावभाजी करत असताना किंवा इतर कुठलीही भाजी करत असताना तुम्ही बटाट्याऐवजी रताळ्याचा वापर करू शकता, कारण त्याच्यामध्ये फायबरही जास्त आहेत आणि इतर मिनरल्स आणि व्हिटॅमिनही जास्त आहेत. त्यानंतर सगळ्यात फायबरचा किंग आपण जर म्हणू शकतो तर कोण आहे माहिती आहे का? आपल्या डोक्यात येतं की जेव्हा फायबर खावा, तुमचं पोट साफ होत नाही आहे, तर आपल्या डोक्यात येतं की काकडी आणि मग गाजर किंवा टोमॅटो अशा गोष्टी येतात. याच्यामध्येही फायबर आहे पण तसं नगण्य प्रमाणात आहे. किंग ऑफ फायबर किंवा किंग ऑफ न्यूट्रिशन असं जर आपण म्हणू शकतो तर सगळी कडधान्य, सालासकटची जी सगळी कडधान्य आहे त्याच्यामध्ये भरभरून फायबर असतं, भरभरून त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, चविष्ट असतात, करायला सोपे असतात आणि आपल्याला सगळ्या गोष्टी उत्तम पद्धतीनं प्रोव्हाइड करतात. आता नेचर आपल्याला ह्या सगळ्या सायन्स देत असतं बरं का, आपलं लक्ष नसतं. तर कधी उसळ केली आणि ती एक मोठ्या वाटीपेक्षा आपण जर 2 वाट्या मोठ्या खाल्ल्या तर आपली सकाळ लवकर होते किंवा जी सकाळ आहे ती थोडी गडबडीची होते. आता हे नेचरचं साईन आहे तुम्हाला की अरे माझ्यामध्ये फायबर जास्त आहे, त्याच्यामुळं मी पटकन इव्हॅक्युएट करायला मदत करतो. त्यामुळे सोपी गोष्ट म्हणजे रोज दुपारच्या जेवणामध्ये
उसळी ज्या प्रॉपर भिजवून त्याला मोड आणून किंवा नुसत्या भिजवून ज्याच्यामध्ये छोले आहेत, राजमा आहे, काळे चणे आहेत, ह्या व्यवस्थित भिजवून व्यवस्थित शिजवून त्याला व्यवस्थित फोडणी देऊन जी उसळ बनते ती उसळ तुम्ही रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड करा, जी तुमची काही प्रमाणात प्रोटीनची नीड आणि जवळजवळ अर्ध्या फायबरची नीड तुमचे पूर्ण करेल. याच्याबरोबर आपली जी पिठं असतात ही पिठं अगदी बारीक न दळणं, थोडीशी जाडसर दळणं, ती न चाळता घेणं, या सगळ्या गोष्टी आपण करायला सुरुवात केल्या पाहिजेत. याच्याबरोबरच आपण मध्ये मध्ये फायबर कसं ॲड करू शकतो, तर बडीशेप आहे किंवा अनेक प्रकारचे जे सीड्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सनफ्लावर सीड्स झाले, पंपकिन सीड्स झाले, त्यानंतर अजून तुमचे फ्लॅक्स सीड्स झाले, हे सीड्स तुम्ही जाता येता खाऊ शकता. त्यानंतर आपल्याकडे जो सब्जा मिळतो किंवा चिया सीड, हे दोघंही साधारण सारख्याच प्रकारचं काम करतात. तर ह्या गोष्टी पाणी खूप धरून ठेवतात आणि ह्याच्यात उत्तम प्रकारचं फायबर आहे आणि चांगल्या प्रकारचं प्रोटीनसुद्धा आहे. तर सब्जा घ्यायची अगदी सोपी पद्धत म्हणजे आता हळूहळू उन्हाळा सुरू होतोय, तुमची जी काही 1 लिटरची बाटली आहे किंवा पाण्याचं जे घरात तुमचं स्वतःचं एखादा पाण्याचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये 1 चमचा सब्जाच्या बी टाकायच्या. त्या एक 20 ते 25 मिनटात छान फुलतात आणि ते पाणी दिवसभर पीत राहायचं. याच्यामुळं हळूहळू फायबर इंटेक मिळतो, सडन ब्लोटिंग होत नाही आणि कसलाही फायबरचा त्रास होत नाही. याच्याच बरोबर मार्केटमध्ये फायबर म्हणजे प्युअर फायबर आपल्याला अवेलेबल असतं, सायलियम हस्क असं म्हणतात त्याला. तर ह्याच्या कॅप्सूल किंवा ह्याची पावडर अवेलेबल असते आणि तुमच्या त्रासानुसार किंवा तुम्हाला तुमच्या गरजेनुसार डॉक्टर तुम्हाला सकाळी घ्यायचं का जेवणाबरोबर घ्यायचं, कसं घ्यायचं, हे तुमच्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला ते रेकमेंड करतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी सोप्या पद्धतीनं करू शकतो. एक कोणतं तरी फळ सालासकट, जेवणामध्ये उत्तम प्रकारची उसळ, त्याच्याबरोबर एखादी कोशिंबीर, दिवसभरात हे वेगवेगळे सीड्स आहेत ते सीड, पाण्यामध्ये काही चिया सीड्स असतील किंवा तुमचे सब्जा असतील ते, आपण जी पोळी भाकरी जी करतोय ती कोंड्यासकट खाणं आणि ह्या सगळ्याबरोबर चांगल्या पद्धतीचं हायड्रेशन ठेवणं, म्हणजे जेवताना ताक घेणं किंवा अर्धा तासानं थोडं थोडं पाणी पित राहणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते फायबर अवेलेबल करून देतं. आता कधी कधी काय होतं की कॉन्स्टिपेशन सुरू झालं की लोक अचानक फायबर खायला सुरुवात करतात. आता फायबर ही पचणारी गोष्ट नाही आहे, आपण आधी बघितलेलं आहे. आणि आपण जर कोरडं फायबर घेतलं तर ते फायबर पाणी ॲब्सॉर्ब करण्याची त्याच्यामध्ये क्वालिटी आहे, ते पोटामधलं पाणी ॲब्सॉर्ब करतं. जर तुम्ही फायबर घेताय आणि हायड्रेशन व्यवस्थित ठेवत नाही आहे तर त्याचं जे काम आहे ते करणार, म्हणजे तुम्ही न भिजवता जो साबुदाणा आहे तो तसाच ठेवताय आणि तो तुम्ही कच्चा खाताय, तो काय करेल, तो पोटात जाऊन पोटातलं पाणी ॲब्सॉर्ब करेल आणि तिथं आतमध्ये कोरडेपणा निर्माण करेल. हीच गोष्ट चुकते बऱ्याच लोकांची. त्यामुळं फायबर तुम्हाला योग्य क्वांटिटीमध्ये योग्य पद्धतीनं शिजवून योग्य त्याच्यावर प्रक्रिया करून, म्हणजे शिजवण्याच्या भाजण्याच्या ज्या प्रक्रिया असतील त्या करून व्यवस्थित हायड्रेशन मेंटेन केल्यानंतरच ते तुम्हाला अवेलेबल होतं आणि त्याचा जो डिझायर्ड इफेक्ट आहे आपल्याला, किंवा पोट साफ होणं असेल किंवा आपल्याला LDL कमी करायचं असेल किंवा एकूणच आपल्याला आपली गट हेल्थ चांगली करायची असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी रिझल्ट दाखवतात. करायला सोपं आहे, करायला लगेच सुरू करा आणि तुम्हाला 8 ते 10 दिवसात याचे क्लिअरली रिझल्ट्स उत्तम पद्धतीने दिसायला लागतील. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.